You're watching Ahmednagar City Channel. अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अहिल्यानगर नाव करण्यासाठी जो काही ठराव वगैरे जो काही महानगरपालिकेने झाला, कार्यकाळ संपलेला असताना हा ठराव देण्याचा अधिकार महानगरपालिकेच्या आयुक्तांना असेल किंवा दुसऱ्या कोणाला असं कोणी दिला अधिकार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, शहराचं नाव बदलत असताना विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना या ठिकाणी बोलून महानगरपालिकेमध्ये एक बैठक घेऊन हा विचार करण्याची गरज होती, परंतु काही लोकांनी राजकीय हेतूने अहमदनगर शहराचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न केला तो एकदम निषेधार्ह आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी माझा काय अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला विरोध नाही, परंतु अहमदनगरचा जो इतिहास आहे तो इतिहास या नावाने थोडी पुसलं जाणार आहे ना। अहिल्यादेवींचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणचं जर समजा नाव बदललं असतं तर काय हरकत नव्हती, कारण त्या ठिकाणी त्यांचं पण नाव असणं गरजेचं आहे, कारण त्यांचं पण कार्य खूप मोठं आहे देशासाठी। परंतु नगर शहराचं नाव फक्त जातीय समीकरण बदलण्यासाठी किंवा काही लोकांना खुश करण्यासाठी जर काही नेत्यांनी केलं असेल तर हे निषेधार्ह काम आहे। आणि या ठिकाणी अहमदनगरचा जो काही जुना 450-500 वर्षाचा जो काही इतिहास आहे हा काही पुसलं जाणार नाही त्याच्यामुळे। म्हणून माझं मत असं होतं की हे नाव या ठिकाणी बदललं गेलेलं साफ चुकीचं आहे आणि मी या ठिकाणी या नावाला विरोध करतो। जालेंदर गिगे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रवक्ता आणि विद्रोही सांस्कृतिक राज्य सचिव म्हणून काम करतो। अहमदनगर शहराचं नाव बदलल्याचं आपण सगळ्यांनी वाचलं असेल, ऐकलं असेल, ते आपल्यापर्यंत पोहोचलं पण आहे। अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केल्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची जी काही चर्चा होती ती काल परवा केंद्रानं त्याला नावाला मंजुरी दिली, पण जिल्हा अहमदनगर हा कायम आहे, शहराचं नाव बदललं आहे। एक प्रश्न आम्हालासुद्धा याच्या अगोदर कार्यकर्ता म्हणून विचारला गेला की आपली या अहमदनगरचं नामांतर केलं जातं, नाव बदलवलं जातं आहे, त्यावरती आपल्या भूमिका काय आहे। आजही ती भूमिका जेव्हा विचारली जाते तेव्हा आम्ही एक प्रश्न साधारण जे कोणी नाव बदलण्याच्या भूमिकेत होते त्यांना पण आम्ही विचारायचो आणि आजही तोच प्रश्न आम्ही विचारतो की अहिल्याबाई जर असत्या आज तर अहिल्याबाईंनीच हा प्रश्न त्यांना विचारला असता, जे कोणी नाव बदलावायला निघाले होते किंवा निघालेले आहेत किंवा त्यांनी नाव बदलून मोकळे झाले, त्यांना त्यावेळेसही आजही असलं तर त्यांनी हाच प्रश्न विचारला असता की त्या शहराचं नाव ज्या अहमद बादशाहच्या नावानं आहे त्या अहमद बादशाहची एखादी चूक मला सांगा किंवा त्यांच्या धोरणातली एखादी चूक मला सांगा, त्यांच्या चारित्र्याच्याबद्दलची एखादी चूक मला सांगा, की त्यांनी उभ्या आयुष्यात जे काम केलं त्या कामातली एखादी चूक मला सांगा। की जर एकही चूक अहमद बादशाहच्या कामात तुम्हाला सापडत नाही किंवा त्यांच्या चारित्र्याबद्दल तुम्हाला सापडत नाही, त्यांच्या नैतिकतेबद्दल तुम्हाला सापडत नाही, तर तुम्ही ते नाव ज्या शहराला दिलं आहे अशा राजाचं नाव, अशा बादशाचं नाव बदलवण्याचा तुम्हाला अधिकार कसा येतो, हा प्रश्न अहिल्याबाईंनी विचारला असता आणि आज अहिल्याबाई असतं तर नाव बदलवणाऱ्यांच्या विरोधात पहिल्यांदा त्या उभ्या राहिल्या असत्या आणि त्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं असतं की हा दांभिकपणा, हा ढोंगीपणा, हा खोटारडेपणा, हा हलकटपणा, हा नीचपणा तुम्ही करू नका, हा बाप बदलवण्याची भूमिका तुम्ही घेऊ नका, त्यांनीच प्रश्न विचारला असता। आम्ही सांस्कृतिक चळवळीचे, राजकीय सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून अहिल्याबाईंच्या त्यावेळच्याही कामाच्या सोबत आणि अहिल्याबाईंच्या कामानं जे परिवर्तन ह्या महाराष्ट्रात आणि ह्या देशातल्या तमाम बहुजनांच्या आयुष्यात आलं ते परिवर्तन आम्ही सगळे मान्य करून अहिल्याबाईंच्या सगळ्या कार्याचा सन्मान करून आम्ही अहिल्याबाईंच्याच भूमिकेतून ही भूमिका मांडतो की ह्या शहराचं बदलवलेलं नाव हे अहिल्याबाईंच्या धोरणातल्या, त्यांच्या भूमिकेतल्या, त्यांच्या विचाराला कुठंही शिवणारं नाही आहे, ते उलट त्यांच्या धोरणाच्या, त्यांच्या विचाराच्या विरोधातली कृती आहे। ही कृती हिंदुत्ववादी असूच शकत नाही, ही कृती असेल तर ही कटकारस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भारतीय जनता पार्टीचीच असू शकते। केवळ अहमदनगर नामांतरांविषयी केंद्राने मंजुरी दिली हा विषय व्हायरल झाला आहे, यावरून स्पष्ट दिसतोय की संबंधित जी महायुती सरकार आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी नसून फक्त मतांसाठी त्याचा वापर करतात। हे सांगायचं मेन कारण म्हणजे जर अहमदनगरांचं नामांतर करायचं असेल तर याचाच अर्थ आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसत आहे। कदाचित
स्थानिक लोकप्रतिनिधीला आणि आपले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना हे माहीत नसेल का अहमदनगर या नावाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पूर्वजाचा खूप मोठा संबंध आहे. म्हणजे या अहमदनगरला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज म्हणजे वडील शहाजी राजे भोसले आणि चुलते शरीफजी राजे भोसले यांनी निजामशाही म्हणजे अहमदनगर वाचवण्यासाठी आदिलशाही आणि मुघलांसोबत लढाई केलेली आहे. याचाच अर्थ जर अहमदनगरचा नामांतर होत असत आणि याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री याचं समर्थन करत असाल तर खरंच हे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे नसून फक्त त्यांचा मतासाठी वापर करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे.